नमस्कार. आजच्या विज्ञान तरंग कार्यक्रमात मी अनघा वक्ते आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. निसर्गाची नक्कल, जैविक प्रतिरूपता असंही म्हणता येईल. इंग्रजीत याला बायोमिमिक्री, बायोनिक्स, बायोमिमेटिक्स असे शब्द आहेत. थोडक्यात काय तर निसर्गाची प्रणाली आपण समजून घेऊया आणि ती समजून घेऊन नैसर्गिक रचना, प्रक्रिया यांचा अभ्यास करून आपण मानवी समस्यांवर उपाय शोधत असतो. निसर्ग हा उत्तम गुरु आहे असं म्हणतात आणि आपल्याला पडणाऱ्या का आणि कसे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला निसर्गाकडून मिळतात. चला तर बघूया अशीच काही उदाहरणं जी आपल्याला निसर्गाकडून प्रेरित होऊन आपण त्यापासून संशोधन केले. तर सुरू करूया आजचं सादरीकरण, निसर्गाची नक्कल. स्क्रीनवर तुम्हाला दोन फुलपाखरू दिसत आहेत. एक आहे व्हॉइसरॉय आणि दुसऱ्याचं नाव मोना म्हणजेच राज फुलपाखरू. खरं तर दोघंही दिसायला सारखे. टोळ या कीटकाचं व्हॉइसरॉय हे आवडतं खाद्य, पण त्याचं मोनार्क या फुलपाखराशी असलेलं साधर्म्य बघता बऱ्याच वेळा टोळ कीटक व्हॉइसरॉय समजून राज फुलपाखरू म्हणजे मोनार्कचं सेवन करतो. पण होतं काय, या मोनार्क खाल्ल्यावर या टोळाला फार त्रास होतो. आता या प्रजातींचं संरक्षण व्हावं, व्हॉइसरॉय आणि मोनार्क, यासाठी निसर्गानेच एक युक्ती योजली आणि दोघांमध्ये हळूहळू साम्य दिसायला लागलं. याला बॅटेसियन मिमिक्री म्हणजे निरुपद्रवी प्रजाती विषारी प्रजातीची नक्कल करते असं म्हटलं जात असं. पण आता त्याला म्युलेरियन मिमिक्री म्हणजे परस्पर संरक्षणासाठी केलेली समान नक्कल. कारण यामुळे काय झालं तर या दोन्ही जीवांचं हे संरक्षण झालं. आपण या दोन्हीची जर पंखावरील नक्षी पाहिली तर यातलं साधर्म्य आपल्या लक्षात येतं. हे झालं निसर्गातल्या कीटकांचं, प्राण्यांचं. आता प्राणी माणूस त्याचं काय तर पहिलं गुहेत राहत असलेला हा मानव हळूहळू गुहेबाहेर पडला, निसर्गाचं निरीक्षण केलं आणि स्वतःचं जे जीवन आहे ते समृद्ध कसं होईल, सुकर कसं होईल याकडे त्याचं लक्ष दिलं. जेव्हा निसर्गाचं निरीक्षण केलं त्यावेळी त्याला जे त्याने पाहिलं होतं ते झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्यांच्या घर्षणाने वणवा लागत असे. कालांतराने दोन गारगोटींच्या घर्षणाने अग्नीचा शोध लाभला. माणसाकडे असलेली बुद्धी आणि अर्थात हलणारा अंगठा, त्यामुळे असलेलं कौशल्य आणि निसर्गाचं निरीक्षण याच्याने संशोधनाला भरपूर वाव मिळाला. माणसाचं हवेत उडण्याचं स्वप्न फार काळापासून होतं. अगदी लिओनार्डो दी विंची यांनी पक्ष्यांचं निरीक्षण केलं आणि पक्षी कसे उडत असतील हवेत तर पंखांमुळे हे त्यांच्या लक्षात आलं. पंखांमुळे त्यांना उचल शक्ती प्राप्त होते, म्हणजे एक बल निर्माण होतं आणि ते हवेत उडू लागतात. मग आपण ही माणसं तसंच काही करू शकतो का तर यासाठी त्यांनी एक यंत्र तयार केलं, फ्लाइंग मशीन. आणि ही कल्पना त्यावेळी वास्तवात आली नाही, पण कालांतराने याचाच उपयोग करून आपण आता विमान प्रवास करत आहोत. विमान प्रवासाच्या शोधाला ही प्रेरणा होती. आता फक्त ही जे तुम्हाला चित्र दिसतंय एवढं अवाढव्य विमान जे आहे ते आकाशात कसं काय उडतं तर हे तुम्हाला चित्र दिसतंय की एक माणूस आहे, जी कागदाची पट्टी घेतली आणि त्याच्यावर फुंकर मारतोय आणि त्या फुंकरीमुळे ती पट्टी खाली जाण्याऐवजी ती वर येते. अर्थात इथे आपण हवेचा वेग वाढवतोय आणि त्याच्यामुळे दाब कमी होतो, त्या पट्टीवरचा दाब कमी होतोय. आजूबाजूचा दाब हा तुलनेने जास्त आहे, तो पट्टीला वर ढकलतोय कारण पट्टीच्या खाली सुद्धा हवा आहे. आता हेच तत्व, बर्नौलीचं तत्व हे विमानांमध्ये वापरलं जातं. शिवाय
पंखांची ही एक विशिष्ट जी रचना आहे की वरून जे आहे तो थोडासा वर्तुळाकार भाग आणि त्याच्यामुळे हवा वेगाने जाईल आणि दाब कमी होईल आणि खालून सपाट, तीच जी रचना आहे ती विमानामध्ये वापरली गेली आणि विमान प्रवास आपल्याला करता. आता फक्त एवढंच आहे का, तर नाही. निसर्गात अजूनही काही वेगवेगळी निरीक्षण करण्यात आली आणि त्यात एक म्हणजे शार्क मासा. या शार्क माशाच्या त्वचेवर सूक्ष्म रचना असते आणि ती तशीच रचना विमानात वापरली जाते, विमानाच्या बाह्य भागावर. या शार्कच्या त्वचेवर रेषांसारख्या उंचवटा आणि खाचा अशा असतात आणि या रचनेमुळे पाण्याचा प्रवाह अधिक सुलभ होतो. परिणामी पाण्याचा घर्षण रोध कमी होतो आणि शार्क जलद होऊ शकतो. तसंच विमानाचंही होतं. बाह्य भागावर अशी संरचना तयार केली गेली की हवेतून जाणाऱ्या प्रवाहातील जी अशांतता असते किंवा घर्षण रोध आपण म्हणूया कमी होतो आणि इंधनाची बचत होते. याच्यामुळे काय होतं, तर वेग आणि कार्यक्षमता विमानाची दोन्हीही वाढतं. आता हवेत प्रवास करण्याचं अजून एक साधन म्हणजे हेलिकॉप्टर. तुम्ही पक्ष्यांचं जर निरीक्षण केलं तर मोर जो आहे तो थोडीशी धाव घेतो आणि मग उडतो, पण बाकीचे पक्षी हे अशी धाव घेत नाही. विमान धावपट्टीवर धाव घेतं पण ते तिरक्या रेषेतच उडतात. पण चतुर हा जो कीटक आहे तो सरळ असा वर उडतो. आता त्याचं निरीक्षण केल्यावर आपण हेलिकॉप्टरचं जे तंत्रज्ञान आहे तत्व आपल्याला समजून येतं. चतुराला 4 पंख म्हणजे 2 जोड्या असतात. हे पंख स्वतंत्रपणे हलू शकतात, त्यामुळे तो हवेत स्थिर राहू शकतो. हवेत स्थिर उड्डाण करू शकतो आणि अत्यंत चपळ आणि अचूक दिशा नियंत्रण असतं. हेलिकॉप्टरमध्ये पण अशीच पंख्यासारखी पाती असतात आणि ही पाती फिरून उचल शक्ती निर्माण करतात आणि हेलिकॉप्टर ही एकाच ठिकाणी स्थिर राहू शकतं. कोणत्याही दिशेला मागे पुढे वर खाली ते उडू शकतं. आता विमानाचा शोध लागण्याआधी मानवाने हेनरी जेफर्ड यांनी 1852 मध्ये वातनौका तयार केल्या, डिरिजिबल बलून. हवेपेक्षा हलकं म्हणजे गरम हवा असेल, स्वतःच्या शक्तीने उडणारं आणि नियंत्रित करणारं असं हे एक प्रकारचं विमान आहे वातनौका किंवा एअरशिप. यात हेलियम किंवा हायड्रोजन सारख्या वायूंचा वापर करून ते हवेत तरंगतं. तर या वातनौका एअरशिपही प्रचलित होत्या. पण 6 मे 1937 रोजी हिंडेनबर्ग या एअरशिपला अपघात झाला आणि या अपघाताला आकाशातलं टायटॅनिक असंही म्हटलं जातं. 97 पैकी 36 जण म्हणजे 35 प्रवासी आणि एक कर्मचारी जमिनीवरचा असे त्यात लोकांचा मृत्यू झाला होता. आपण हा चार्ट पूर्ण बघणार नाही आहोत, पण साधारणपणे आपण बघितलं तर एअरशिप वातनौका 1852, विमान 1903, हेलिकॉप्टर 1939. म्हणजे मानवाचा हवेतल्या प्रवासामध्ये संशोधन निसर्गाच्या निरीक्षणाने हे हळूहळू जे होत होतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण हा प्रवास केलाय आणि त्याचा उपयोग अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केला. जाहिरात निरीक्षणासाठी एअरशिप, प्रवासी मालवाहतुकीसाठी विमानं, बचाव कार्य, लष्करी, आपत्कालीन सेवा यासाठी हेलिकॉप्टर उपयोगी पडतं. त्याचा खर्च आणि वेग यामध्ये सुद्धा कमी जास्त असतं आणि शिवाय धावपट्टीची गरज ही विमानांना भासते. पण वातनौका हा एक महत्वाचा प्रसिद्ध उदाहरण बायोमिमिक्रीतलं अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जपान मधली बुलेट ट्रेन शिंकानसेन. 1964 मध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या वेळी पहिली टोकाइदो शिंकानसेन सुरू झाली. 1990च्या दशकात शिंकानसेन समोर एक गंभीर समस्या निर्माण झाली होती. बुलेट ट्रेन अतिवेगाने अरुंद बोगद्यातून प्रवेश करताना तिच्या पुढील हवेचा दाब वाढत असे. या दाबामुळे एक दाब लहर तयार होत असे. इथे तुम्हाला चित्रात दिसून येईल की एक पुढे एक दाब लहर दिसते आणि जेव्हा जेव्हा ही बुलेट ट्रेन ह्या बोगद्यातून बाहेर यायची तेव्हा कर्णकर्कश असा टनेल बूम हा मोठा आवाज होत असे आणि हा खूप मोठा त्रासदायक आवाज होत असे. आपण यात बघूया.
आता ह्याच्यावर मार्ग कसा काढला गेला, तर ही जी ट्रेन होती, त्यांचं हिडिओ शिमा हे जे होते हे मुख्य अभियंता होते. पण त्याच ज्या अभियंत्यांमध्ये एक पक्षीप्रेमी होते, इजी नाकात्सू. आणि पक्षी निरीक्षण करताना त्यांनी खंड्या पक्षाचं निरीक्षण केलं. आणि तेव्हा त्यांना काय आढळलं, तर खंड्या पक्षी जेव्हा हवेतून पाण्यात वेगाने सूर मारतो तेव्हा तो फार कमी प्रमाणात पाणी उडवतो आणि अजिबात आवाज करत नाही, आणि त्यामुळे त्याला भक्ष्य व्यवस्थित मिळतं. आता खंड्या पक्षाची चोच निमुळती आणि लांब असते, जी पाण्याला चिरत जाते. शास्त्रज्ञांनी बुलेट ट्रेनचं पुढचं टोक इथे आपल्याला दिसेल खंड्या पक्षाच्या चोचीच्या आकाराचं त्रिकोणी आणि निमुळत तयार केलं. या नवीन रचनेमुळे ट्रेनचा आवाज कमी झाला आणि ती अधिक गतीने, म्हणजे आधी ताशी 300 किलोमीटर असा तिचा वेग होता, तर त्याच्यापेक्षा जास्त वेगाने ती धावू लागली आणि इंधनाचीही यात बचत झाली या फक्त आकारामुळे. इथे आपल्याला हा खंड्या पक्षी पाण्यात जाताना दिसतोय आणि भक्ष्य पकडून लगेच बाहेर येतो. आणि आता या चोचेच आपण नक्कल म्हणूया, मिमिक्री करत या ट्रेनचा जो पुढचा भाग आहे तो खंड्याच्या चोचीसारखा आपण केला. आपण म्हणजे अर्थात अभियंता. आता आपण सहज वापरतो ते म्हणजे वेलक्रो. अगदी आपले बूट असो किंवा रक्तदाबाचं मशीन असो, जॅकेट असो, कमरेचा पट्टा असो, या सगळ्याला आपण वेलक्रो अतिशय सहजरित्या सांगते तुम्हाला. वेलक्रो म्हणजे बुटाला आपण साध्या भाषेत करकर म्हणतो. करकर असते आणि मग ते लावलं जातं, लेस नसते, तर एकमेकाला चिकटते अशा दोन पट्ट्या असतात आणि त्या एकमेकाला चिटकवल्या जातात. हा फ्रेंच शब्द आहे वेलोरस आणि क्रोशेट या शब्दापासून निघालेला. आता याचा शोध कसा लागला ते आपण बघूया. स्वित्झर्लंडचे अभियंता जॉर्ज डी मेस्ट्रल स्वतःच्या कुत्र्याला घेऊन बाहेर जात असताना जेव्हा ते फिरून आले त्यावेळी झालं काय, तर त्यांच्या कपड्यांना म्हणजे कुत्र्याच्या केसांना आणि त्यांच्या पॅन्टला किंवा शर्टला या अशा एका वनस्पतीची फळं लागलेली आढळली. आणि ती वनस्पती होती बर्डॉक एस्टेरेसी या कुटुंबातील, सूर्यफूल कुटुंबातील. आपल्याकडे अशाच प्रकारची गोखरू ही वनस्पती आढळते. हिची फळं काटेरी असतात आणि त्यांनी त्या फळांचं निरीक्षण सूक्ष्मदर्शकाखाली केलं आणि त्याला हे असे काटे जे होते त्यांचा आकार त्यांनी बघितला, तर ते आकड्यांच्या आकारात होते. आकडे म्हणजे जसं आपण त्याला हुक्स म्हणतो त्या भागात होते आणि ते कपड्यांच्या धाग्यांना किंवा आपण लूप्स म्हणूया त्यांना ते घट्ट पकडून ठेवलेले होते. आता त्यांच्या डोक्यात असा विचार आला की आपण जर असेच दोन कपडे जर बनवले की एकाला हुक्स असेल आणि दुसऱ्याला लूप्स असतील तर ते एकमेकांना चिकटतील. आणि या वेलक्रोचा शोध लागला. म्हणजे जे आपण आता बुटांना लेस नसते किंवा जॅकेटला बटणं किंवा हे नसताना एक दोन पट्ट्या दिलेल्या असतात, करकर असा आवाज येतो त्याला, ते वेलक्रो. पण हा प्रवास सोपा नव्हता. हे सगळं करण्यासाठी त्यांना जवळपास 8 वर्ष लागली. त्यानंतर त्यांनी 1951 मध्ये त्याचं पेटंट घेतलं. पण पेटंटसाठी त्यांनी अर्ज केला, पण 1955 मध्ये त्यांना ते पेटंट मिळालं आणि त्यानंतर या उत्पादनाला त्यांनी वेलक्रो हे नाव दिलं. अर्थात लोकांनी ते लगेच स्वीकारलं नाही. पण नंतर जेव्हा 1960च्या दशकात नासाने याचा स्वीकार केला, कारण अंतराळवीरांच्या स्पेस सूटमध्ये, उपकरणांमध्ये आणि अन्न पदार्थाच्या पाकिटांमध्ये त्यांना हा वेलक्रोचा जो वापर आहे तो वापरणं अगदी सुकर गेलं आणि त्यानंतर हे काहीतरी अंतराळ तंत्रज्ञान आहे असं लोकांना वाटलं आणि लोकांनी त्याचा स्वीकार केला. आता अंतराळात वस्तू हवेत तरंगतात आणि त्यावेळी पारंपरिक बटणं, झीप, दोरे वापरणं अवघड होतं. त्यामुळे नासाला हे तंत्रज्ञान जे आहे किंवा नवीन उत्पादन ते वापरणं फारच सोयीचं गेलं. आपण कमळाचं पान बघतो आणि आपल्याला माहितीये कमळाच्या पानावर हे पाण्याचे थेंब आपण बघतो ज्याला गोलाकार येतं. ही पानं चिखलात असून सुद्धा नेहमी स्वच्छ राहतात, कारण त्यांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म उंचवटे आणि खळगे अशी रचना असते जी पाण्याला चिटकू देत नाही. या रचनेमुळे पाणी थेंबांच्या रूपात राहते
आणि घरंगळून खाली पडते. या पाण्याबरोबर धूळ किंवा कचरा निघून जातो आणि पान स्वच्छ आणि कोरडे दिसते. आता या पानांवर आपण जे म्हणतो की मेणाचा एक थर असतो. आता या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो आपण केलेला आहे सुपर हायड्रोफोबिक कापड, जे पाण्याला पूर्णपणे दूर करते, स्वतःहून स्वच्छ राहते. विशेष आवळामुळे त्याच्यावर तेलाचा किंवा कोणताच डाग पडत नाही. हे कापड नॅनो कण वापरून तयार केलं जातं, ज्यामुळे ते जलरोधक, डाग प्रतिरोधक आणि टिकाऊ बनतं. आता हे दीर्घकाळ टिकणारं आवरण अनेकदा धुण्यानंतरही टिकून राहतं आणि याचा औद्योगिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात वापर केला जातो. इथे तुम्हाला रंगांचं एक चित्र दिसत आहे. तर असे रंगही तयार केले जातात जे आपण म्हणतो की जलरोधी असतात. आता स्वच्छ राहणारे रंग, आपण असं म्हणूया, इमारतीवर जे रंग लावले जातात पावसाने आपोआप स्वच्छ राहतात. काच आणि खिडक्या यांना जे लावले जातात त्या पण स्वच्छ राहतात. काचांवर, विशेषतः कारच्या काचा, विशेष आवरणामुळे पाणी आणि धूळ चिकटत नाही. तर हे तंत्रज्ञान जे आहे ते लोटस इफेक्ट किंवा कमळापासून आपण प्रभावित होऊन त्याचा शोध लावलेला आहे. सोलर पॅनल धूळ न साचल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. तर इथे ते वापरता येतं. पारदर्शक काचा म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं. अगदी मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सना किंवा जेव्हा पारदर्शक काचा असतात तर तेव्हा होतं काय, बाहेरचा निसर्ग आपल्याला दिसतो, झाडं दिसतात, ढग दिसतात. पण हा जो भाग आहे तो पक्ष्यांसाठी मात्र खूपच घातक आहे. आणि त्याने होतं काय, ते पक्षी या काचांवर आढळले जातात आणि त्यांचे अपघात होतात. आता यासाठी काहीतरी उपाय असावा आणि म्हणून आर्निलाक्स काच, बर्डसेप काच आपण म्हणूया. आपल्याला जी काच दिसते ती ही अशी असते आणि पक्ष्यांनी दिसणारी काच आता इथे मध्ये रेषा रेषा आहेत किंवा जाळं एक आहे अशी दिसते. तर ही कशावरनं प्रेरित झाली आहे, तर ऑर्ब विवर कोळी हा एक जाळं विणतो. कोळी जाळं विणतात आपल्याला माहिती आहे, भक्ष्य पकडण्यासाठी. आणि पण त्याने मात्र निसर्गातल्या या पक्ष्यांची फार काळजी घेतलेली आहे. त्याच्या ह्या जाळ्यात असा काही एक पदार्थ असतो की त्याच्यामुळे त्या अतिनील किरण परावर्तित होतात आणि पक्ष्यांना ती जाळी आहे याची जाणीव होते आणि ते त्या जाळ्यांना धडकत नाहीत. आणि तेच तंत्रज्ञान आपण इथे वापरलेलं आहे या काचांमध्ये. ऑर्निलक्स काच, इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय ते मुनिच हेल्बेरियम प्राणी संग्रहालय जर्मनीमध्ये आहे. तिथे इथे काचा लावलेल्या आहेत खरं तर, आणि आतमध्ये अस्वल ठेवलेलं होतं. आणि जे प्राणी बघायला यायचे त्यांना ते सोपं जावं बघणं, आणि म्हणून ह्या काचा अशा पारदर्शक होत्या. पण पक्षी धडकायचे आणि ही त्यांची फार मोठी चिंता होती. बऱ्याच पक्ष्यांचा अपघात व्हायचा. पण हे जे तंत्रज्ञान आहे, ऑर्निलक्स काच ही वापरली गेली आणि त्यांचा हा प्रश्न सुटला. 2006 मध्ये हा शोध लागलेला आहे. आता आफ्रिका खंडातील नाबीब वाळवंटात एक बीटल म्हणजे किडा आहे, कीटक आहे. आता हा कीटक करतो काय, आफ्रिका वाळवंट, नाबीब वाळवंट आहे. वर्षभरात जेमतेम 10 ते 20 मिलीमीटर पाऊस पडतो. आता याला पाणी कुठून मिळणार? तर हा स्टेनोकोरा बॅसिलिप्स हा जो कीटक आहे हा शरीराच्या कवचाचा उपयोग करून सकाळच्या धुक्यातून पाणी गोळा करतो. आता ह्याचे जे हे पंख दिसत आहेत इथे आपल्याला दिसून येईल, लहान लहान उंचवटे दिसत आहेत ह्याच्यावर. उंचवटे सपाट असतात किंचित आणि विद्युत भारित असतात. तर ह्या दोन उंचवट्या मधली जी जागा आहे ती विद्युत भारित नसते आणि त्यावर मेणाचा थर असा असतो जसा कमळाच्या पानावर असतो आणि त्यामुळे तो भाग जलद्वेषी असतो. हा कीटक पहाटे समुद्राकडून येणारे वारे जे असतात त्या दमट वाऱ्यांकडे तोंड करून मागचा भाग वर करू, कारण त्याचे मागचे भाग अगदी आपण म्हणूया स्प्रिंग सारखे थोडेसे मोठे असतात आणि त्याला ते असे उंच करून उभं राहता येतं. त्याने होतं काय, ते वारे अडले की या मागच्या त्याच्या उंचवटा आणि खळगा असा जो आकार आहे त्याच्यात हे दवातले जे थेंब असतात ते अडकतात. त्यानंतर तो असा तिरका म्हणजे मान तोंड खाली करून उभा आहे. गुरुत्वाकर्षणाने काय होतं, तो थेंब हा खाली उतरतो कारण तो
विद्युत भारित असलेला भाग आणि मेणाचा थर असलेला भाग याच्यात तो थेंब अडकून तो चिकटत नाही, तो हळूहळू असा खाली येतो. मग त्याला त्या सकाळच्या दमट वाऱ्यामधून पिण्यासाठी पाणी मिळतं. आता इथेही हे जे तंत्रज्ञान वापरलेले आहे तर असंच एक भांड तयार करण्यात आलंय. साधारणपणे प्रत्येक ठिकाणची आर्द्रता वेगळी असते आणि तर त्याप्रमाणे हे भांड 1.5 ते 3 लिटर दिवसाला असं ते भरतं. तर असेही आता काही प्रयोग पुढे अजून संशोधन सुरू असतं. आपल्याला लगेचच त्याचे रिझल्ट मिळत नाही, हे आपण विमान आणि वेलक्रोवरूनही पाहिलं. आता पवनचक्कीमध्ये हम्बॅक व्हेल हा देवमासा आहे. त्याचे जे पंखांच्या पुढच्या कडा त्याच्यावर आपण पाहिलं तर असे उंचवटे असतात, लहान लहान उंचवटे, आणि याची त्याला पाण्यात खूप मदत होते वेगाने हालचाल करण्यास. आणि हीच रचना पवनचक्कीच्या पात्यांवर वापरली असता पात्यांचे हवेतील घर्षण कमी होते. कॅनेडियन विंडमिल मध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. या रचनेमुळे पात्यांमधून येणारा आवाजही कमी होतो आणि कमी वेगाच्या वाऱ्यातही ही पवनचक्कीची पाती चांगली काम करतात. हे आपणा सर्वांना माहिती असेल, इको लोकेशन म्हणजे जे सोनार, साऊंड नेव्हिगेशन आहे, रेंजिंग, जे वटवाघूळ किंवा देवमासा हे एखाद्या वस्तू शोधण्यास, भक्ष्य शोधण्यासाठी अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरींचा वापर करतात. ध्वनीच्या परिवर्तनावर आधारित हे तंत्रज्ञान आहे. तर ते वापरून समुद्राचा तळ, मासे, पाणबुड्या किंवा इतर वस्तूंमधील अंतर आणि दिशा मोजण्यासाठी हे जहाजांवर हे सोनार हे तंत्रज्ञान वापरलं जातं. 1912 साली टायटॅनिकच्या जलसमाधीनंतर याची जास्त निकड भासली गेली आणि मग या प्राण्यांकडून आपल्याला ही प्रेरणा मिळाली की हे जे तंत्रज्ञान वापरतात परावर्तित ध्वनी लहरींचं, त्याच्यावरनं आपल्याला याची प्रेरणा मिळाली. आता तुम्ही म्हणाल हे मध्ये चित्र कसं आलंय, तर हे आपण फिरायला जातो ना त्यावेळी बरीच अशी उंच उंच वारुळं आपल्याला बघायला मिळतात आणि फार रुंदही असतात ती, आणि बऱ्याच त्याच्या असे आपण म्हणूया इमारतीचे भाग म्हटले तर बरेच विंग असतात त्याचे. तर हे नैसर्गिक वातानुकूलित इमारत आहे असं म्हणता येईल. आता जेव्हा ही वाळवी हे घर असं बांधतात त्यावेळी होतं काय की खाद्य म्हणून एखादी बुरशी आणून ठेवतात एक प्रकारची, आणि ती टिकण्यासाठी या वारुळात साधारण 30 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असतं, ते नियंत्रण करणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी आपण जर नीट निरीक्षण केलं तर हे उंच उंच जे भाग आहेत त्याला वरून ही हवा जायला जागा असते आणि खाली सुद्धा हा पसारा फार मोठा असतो आणि तिथेही छिद्र असतात. आणि आता झालं काय, याच्यावरनं प्रेरणा घेऊन एक अशी इमारत किंवा शॉपिंग मॉल बांधण्यात आलंय कुठे, तर ईस्ट गेट सेंटर हरारे झिम्बाब्वे येतं. आता याचे जे स्थापत्य तज्ञ मिक पियर्स आहेत, ह्यांना खरं हे चॅलेंज म्हणून आपण देण्यात आलं होतं की इमारत शॉपिंग मॉल तर बांधायचा आहे साधारण 55,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर, पण यात एकही एसी लावला जाणार नाही. आता एवढा मोठा शॉपिंग मॉल त्यात एसी लावला जाणार नाही, मग करायचं काय? तर यासाठी त्यांना ह्या निसर्गातून मदत मिळाली की त्यांनी या वारुळाचं, झिम्बाब्वेमध्ये खूप मोठी मोठी अशी वारुळं आढळतात अगदी 6-7 मीटर उंचीची वगैरे, तर त्याच्यावरनं त्यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी इथे जे आपल्याला चित्र दिसते की वरची जे छिद्र असतात त्यातून गरम हवा बाहेर जाते आणि इथे जर बाजूला बघितलं तर अनेक छिद्र असतात, तिथून जी कमी तापमानाची हवा म्हणूया ती आत येत असते. तर हे तंत्रज्ञान त्यांनी इथे वापरलं. आणि आता यासाठी त्यांना काय काय करावं लागलं, तर वारुळात कोणत्या प्रकारची माती असते, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्यांना अनेक छिद्र आहेत, ही सगळी निरीक्षणं त्यांनी केली आणि त्यावर आधारित ही एवढी मोठी इमारत बांधली गेली आहे. इथे नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की वरती खूप चिमण्या आहेत किंवा धुरांडी आहेत की ज्याच्यातून गरम हवा बाहेर जाईल, आणि त्याचप्रमाणे या इमारतीच्या आजूबाजूलाही अशी छिद्र ठेवलेली आहेत की जी हवा खेळती राहील, थंड हवा आत जाईल आणि गरम हवा बाहेर जाईल. तर याच्यामुळे झालं काय, बांधकाम करतानाही 28 ते 30 कोटी रुपयांची बचत झाली. त्यामुळे त्या कार्यालयात, या शॉपिंग मॉलमध्ये ज्यांनी ज्यांनी भाड्याने कार्यालय घेतलं त्यांचं भाडं 20% कमी होतं. त्याशिवाय वीज बचतही झाली.
म्हणजे निसर्गातील तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण स्नेही इमारत बांधली गेली, त्यात आपले बरेचसे जे आहे साधनांचाही हा आपण जे आहे बचाव करू शकतो किंवा कमी किमतीत आपल्याला जास्त फायदा होतो. आता आपण हे कितीही तंत्रज्ञान पुढे गेलं तरी आपल्याला नेहमीच एक सूक्ष्म जीव आहे तो नेहमी हरवत असतो. आणि असे अनेक सूक्ष्म जीव आहेत, जीवाणू किंवा विषाणू, आणि ते अनेक आजार पसरवत असतात. आता प्रत्येक वेळी काय होतं, आपण त्याच्यावर लस काढतो किंवा उपाय काढतो, पण नंतर मात्र पुन्हा तो दुसऱ्या प्रकारचा व्हायरस येतो किंवा जीवाणू येतो आणि तो सगळीकडे त्याचा रोगाचा प्रसार करतो. आता असा आपल्या प्राण्यांमध्ये एक असा प्राणी आहे, तो ह्या जीवाणूंना जवळही ठेवत नाही किंवा त्याच्या जवळ हे जीवाणू राहत नाही. असा प्राणी कोणता? तर गॅलापागोस शार्क. त्याच्या त्वचेवर सूक्ष्म खवले असतात आणि ठराविक पद्धतीची दंतीय रचना असते, मध्ये फुगवटा आणि धारदार कडा, आणि याच्या त्वचेवर जीवाणू स्थिरावू शकत नाही. आता याच्यावरनं आपल्याला काय करता येईल का? रुग्णालयाच्या भिंती, फरशी, जिथे या जीवाणूंचा विषाणूंचा जास्त त्रास होतो, तिथे हे तंत्रज्ञान वापरता येईल का, असा विचार सुरू आहे. आता गेकोटेप म्हणजे याच्यात कुठला ग्लू नाही, तर आपण बघतो पाली किंवा सरडे हे भिंतीला चिकटून राहतात. ह्याला बायो ॲडेसिव्ह असं आपण म्हणू शकतो, की त्यांच्या पायावर एक वेगळी रचना आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामुळे या रचनेमुळे ते या भिंतीला चिकटून, जे पादरोम असतात त्याच्यामुळे ते भिंतीला चिटकून राहतात किंवा छतालाही चिटकून राहतात. तर त्याच तंत्रज्ञानाने ही कोरडे चिकटटेप किंवा ड्राय ॲडेसिव्ह म्हणूया तयार केलेली आहे, की ज्याला गेको टेप असं म्हणतात. शिंपल्याचा आतला चकाकणारा थर, ज्याला नॅकर म्हणतात, हा थर अत्यंत मजबूत, लवचिक आणि इंद्रधनुष्य रंगाचा असतो. नॅकरच्या रचनेसारखी रचना करून बांधकाम क्षेत्रात भेगा किंवा क्रॅक प्रतिरोधी साहित्य तयार केले जाते. बुलेट प्रूफ जॅकेट कारण मजबूत आहे, त्यामुळे हेल्मेटमध्ये नॅकर सारखी रचना वापरली जाते. यामुळे काय होतं, तर धक्के सहन करण्याची क्षमता वाढते. आता यासाठी आपला कोळी जो आहे कीटक तोही कमी नाही, कारण त्याचा जो धागा आहे तो एवढा मजबूत असतो की कृत्रिम धागा केवलार याच्यापेक्षाही त्याची मजबूती जास्त आहे आणि तो तयार करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. जर तो त्यात यश मिळालं आपल्याला, तर तोही आपल्याला अशा साधनांसाठी वापरता येईल. आपण मांजर ही काही प्राणी बघतो की जे स्वतःची स्वच्छता करतात, तर मांजराची जीभ बघितली तर त्याच्यावर लहान काटेरी रचना असते आणि त्याने प्रेरित होऊन असे 3D प्रिंटेड असे ब्रश तयार करण्यात आलेले आहेत. आता निसर्गाकडून प्रेरित होऊन निसर्गासाठी काहीतरी करता येईल का? कारण आपण निसर्गाकडून प्रेरणा घेतोय, निसर्गातून बरंच काही घेतोय, पण त्याचबरोबर निसर्ग राखला पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल का? एखाद्या खडकावर प्रवाळ एक लहान अळी स्वतःभोवती कॅल्शियम कार्बोनेटचे कवच तयार करते समुद्रामध्ये. हळूहळू आणि आणखी प्रवाळ तिच्या आजूबाजूला येतात आणि एकमेकाला जोडून प्रवाळ खडक तयार करतात. सागरी जीवांसाठी खाद्य उपलब्ध करून देतात, निवारा देतात, सुरक्षा देतात त्यांना. तर त्यांची संख्या आता कमी होत चालली. मग आपण काय करू शकतो? तर प्रयोगशाळेत प्रवाळ वाढवून कॉन्क्रीटच्या खडकावर समुद्रात सोडायचं. त्यासाठी हा इथे शिंपला दिसतोय, त्यातून बाहेर पडणाऱ्या बायसल किंवा बायसस या धाग्याचा गोंद म्हणून वापर करायचा. कारण समुद्रात सोडतोय आपण, पाण्यात सोडतोय आपण बेसिकली, त्यावेळी तो गोंदही तसाच हवा. तर तेही आपण निसर्गाकडूनच त्याचं उत्तर घेतोय आणि या शिंपलातून बाहेर पडणाऱ्या धाग्याचा वापर करून ही संशोधन सुरू आहे. तर आपण निसर्गासाठीही काहीतरी करूया अशा पद्धतीने. आता खरं तर हे नवीन आहे असं काही म्हणता येणार नाही, कारण फार जुन्या काळापासून आपण निसर्गाकडून प्रेरणा घेऊन हे सगळं करत आलो आहोत. पण त्याचा व्यवस्थित अभ्यास करणारी एखादी संस्था जी असायला हवी म्हणूया आपण, किंवा असते, हे वेगवेगळे संशोधन चालतात.
तर ही एक संस्था आहे, ही USA मध्ये आहे, bioMimicry.org. तर ही संस्था जेनी बेन्यूस यांनी 2006 मध्ये स्थापन केली आहे ब्रायोनी यांच्या बरोबर. आणि आता तिथे बायोमिमिक्रीवर बरेचसे प्रकल्प सुरू असतात. अर्थात जनतेत सुद्धा यासाठी काही भाषणं किंवा त्यांना कळावं म्हणूनही काही कार्यक्रम असतात. याच्यावरच एक फक्त भारतात नाही का याची काही शाखा, तर शाखा नाही म्हणता येणार, पण भारतात सुद्धा बायोमिमिक्री इंडिया अशी एक संस्था आहे. यावरील एक लेख डॉक्टर सुधीर पानसे यांनी कुतूहलमध्ये लिहिला होता आणि त्यात त्यांनी या संस्थेची माहिती दिली होती. ही संस्था स्थापन केली ती प्रशांत धवन आणि सीमा आनंद या बंगलोर मधल्या एका यशस्वी आर्किटेक्ट जोडप्यांनी. खरं तर 2010 मध्ये पीटर हेड हे सुद्धा सस्टेनेबिलिटी किंवा शाश्वत उत्तरे यावर भाषण देत असतात. तर त्यांचं भाषण यांनी एकदा ऐकलं आणि त्याच्याने ते प्रभावित झाले. आणि त्यांनी सांगितलेला मुद्दा असा होता की या पृथ्वीवर काय शाश्वत टिकेल आणि काय टिकणार नाही याचा एक प्रयोग गेली कोट्यावधी वर्ष चालू आहे. तो प्रयोग म्हणजे निसर्गाने मांडलेला उत्क्रांतीचा प्रयोग. त्यात अनेक गोष्टी टिकण्यासारख्या नाहीत म्हणून नष्ट झाल्या, त्या शाश्वत टिकण्यासारख्या आहेत तेवढ्याच शिल्लक राहिल्या. म्हणून मानवाला जर तंत्रज्ञानातून शाश्वत उत्तरे पाहिजे असतील तर निसर्गाकडून धडे शिकले पाहिजेत. याने हे दोघे खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यावेळी बायोमिमिक्री जी संस्था होती USA मधली, तिथे त्यांनी बायोमिमिक्री इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. बेन्यूस यांच्याशी संपर्क साधून आणि तिथला अभ्यासक्रम सुरू केला. आता विशेष म्हणजे खरं तर 2014 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी बरेच कार्यक्रम सुरू केले इथे हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची. पण त्यांना बायोमिमिक्री तज्ज्ञ म्हणून जी प्रथम मान्यता मिळाली ती चीनमध्ये. चीनमध्ये त्यांना प्राध्यापक पायस व्यू यांनी निमंत्रण दिलं. चीनमध्ये त्यांनी प्रयोगशाळा उभारून दिली आणि नंतर बंगलोर मधल्या एका कंपनीला बायोमिमिक्रीवर कार्यशाळा करायची होती. तर त्यांनी चीनला प्राध्यापक पायस यांना संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की मला बोलवण्यापेक्षा तुम्ही भारतातच जे आहेत तज्ज्ञ प्रशांत धवन आणि सीमा आनंद यांना बोलवा. आणि त्यानंतर त्या दोघांना आता भारतात बायोमिमिक्री क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून मान्यता आहे. त्यांच्याही तुम्ही ही संकेतस्थळ आहे त्याला भेट देऊ शकता. त्यांचेही काही अभ्यासक्रम आहेत, ऑनलाईन अभ्यासक्रम आहेत. तर त्याच्यावरनं तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. खरं तर ही सुरुवात आहे, अजून खूप पल्ला गाठायचा आहे. विषय खूप मोठा आहे. जेम्स केली यांनी 1809 मध्ये माशांच्या आकारावरनं बोट तयार केली. त्यानंतर बॉक्स फिश पासून वेगाने धावणाऱ्या कारची रचना झाली. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे. पण आपण स्वतः या संकेतस्थळांना भेट देऊन किंवा अशी काही पुस्तकही उपलब्ध आहेत वाचन करून ही माहिती मिळवू शकतो. संशोधन चालूच राहील. निसर्गातील विज्ञान तंत्रज्ञान हळूहळू उलगडेल आणि हे विज्ञान तंत्रज्ञान जाणून घेऊन आपले जीवन समृद्ध करायचे आहेच, पण निसर्ग वाचवण्यासाठी, जपण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठीही प्रयत्न करायचे आहेत आणि ते आपण करूयाच. आता हे सादरीकरण करण्यासाठी ज्या मी बायोमिमिक्री संस्थांच्या काही केस स्टडी तुम्हाला इंटरनेटवर खरं तर उपलब्ध आहेत. जसं आपण शोधायला लागतो तसे एक एक समोर येतात, तर त्याची काही वाचन केलं. पत्रिका दिवाळी अंक यात डॉक्टर मानसी राजाध्यक्ष यांचा बायोमिमिक्रीवर लेख आहे, तर त्याचा संदर्भ घेतला. कुतूहल सदरातील काही लेख वाचले, तर चा संदर्भ घेऊन हे सादरीकरण तयार केले. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या ईमेलवर किंवा तुम्ही जी काही जाहिरात बघितली असेल त्याच्यावर परिषदेचा ईमेल आयडी असेलच, office@mavipur.org, त्यावर पाठवले तरी चालतील. त्याच्यावर मोबाईल नंबर ही मिळेल तुम्हाला किंवा परिषदेच्या संकेतस्थळावर तुम्हाला ही सगळी माहिती उपलब्ध होईल. तुम्ही सगळे उपस्थित राहिलात या कार्यक्रमाला. खूप खूप आभार.